नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घोले. आता रब्बी हंगामातली कांदा लागण झाल्यावरती शेतकऱ्यांचा पहिला असा प्रश्न असतो की आंबवणी आम्ही कधी द्यायची. तर शेतकरी वर्गाला माझं सांगणं आहे की कांदा पीक हे जिरात पट्ट्यातलं पीक आहे. त्या पिकाला आंबवणी आणि चिंबवणी म्हणजे लागणीपासून पहिलं आणि दुसरं पाणी हे प्रत्येक 2 पाणी हे ताण देऊन द्यायची. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा पडतो की आम्ही कांदा लागण केल्यावरती मजुराच्या माध्यमातून जे लागण होत असते, कांद्याचं रोपटं एखादं वर पडलेलं असतं किंवा तुमचं बऱ्या वारंब्याला तुमचा कांदा कोरडा झालेला असतो. बऱ्याच जण असं वाटतं की तो रोप मरल का काय. परंतु आज इथं शितोळे पाटलांच्या प्लॉटमध्ये आम्ही आहोत. तो साधारणतः 22 दिवस ह्या कांद्याला अजूनही आंबवणी दिलेली नाहीये. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकताय की कांदा हे कसा भेगाळलेल्या स्वरूपामध्ये आहे. तर जमीन जर काळी असेल तर काळी जमिनीमध्ये साधारणतः 22 दिवसाच्या नंतर आंबवून द्यायची आणि मुरमाड रान असेल तर 15 ते 16व्या दिवशी त्याला आंबवून द्यायची आणि मध्यम प्रतीचं रान असेल तर 18 ते 20व्या दिवशी त्या प्लॉटला तुम्ही आंबवणी द्यायची असते. चिंबवणीचा प्रश्न येतो तर चिंबवणी साधारणतः 35व्या दिवशी 32 ते 35व्या दिवशी त्याला चिंबवून द्यायची. ह्या 2 गोष्टी केल्यावरती काय फायदा होऊ शकतो. तर साधारणतः आंबवणी आणि चिंबवणी लेट दिल्यावरती कांद्याची अतिरिक्त वाढ जी होणार आहे ती थांबते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कांद्याला होणारी जी मर असते जे आपण त्याला म्हणतो मुळकूस, त्या मुळकुरीचं प्रमाणही कमी होऊ शकतं. त्याला कारण असं की जमिनीमध्ये ज्यावेळेस आंबवणी देत असताना ड्राय वातावरण निर्माण होतं त्यावेळेस जमिनीमध्ये हानिकारक बुरशी डेव्हलप होत नसते. आणि आंबवणीचा कालखंड जर आपण लवकर घेतला 8-10 दिवसानंतर आंबवणी आपण द्यायचा प्रयत्न केला तर शेतामध्ये असणारी बुरशी ही चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं डेव्हलप होऊन तुमच्या कांद्याचा मुळकूस हा जर डेव्हलप होत असतो. आता शेतकऱ्याकडून जाणून घेऊन या की मला सांगा तुम्ही आंबवणी आता कितवा दिवस तुमचा आता हा 22वा दिवस आहे. 22वा दिवस तुमचा आहे. आजच सुरुवात केली. आज सुरुवात तुम्ही केली. ह्या लागणीपासनं म्हणजे ह्या कांद्याला 22व्या दिवशी आता त्यांच्या शेतामध्ये आंबवणी चालू आहे. अशा माध्यमातून पहिल्या म्हणजे टप्प्यातलं आंबवणी आणि चिंबवणीची व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर कांद्याला रोग प्रतिकारशक्ती कांद्याची वाढते आणि कांदा हा चाळीमध्ये हा दीर्घकाळ टिकू लागतो. धन्यवाद. नमस्कार.